बोध गुरु शिष्यांचा संवाद दशक तिसरा समास चौथा वाचण्यास प्रारंभ करीते महाराज. श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम पुढे उदंड झाली तो लक्ष्मी निघून गेली. बापडी भिकेसी लागली काव्या अंधळेना. पुढे खेळती झापुटी एके रामती एके पोटी. ऐसी घरभरी झाली दाटी कन्या आणि पुत्रांची. दिवसेंदिवस खर्च वाढला यावा होता तो गुंतवून गेला. कन्या उपवरी झाल्या त्याला उपवाया द्रव्य नाही. माय बापे होती संपन्न त्यांचे उदंड होते धन. तेने करिता प्रतिष्ठा पामान जरी झाला होता. धर्म आहे लोकाचारी पहिली नांदणूक नाही घरी. दिवसेंदिवस भ्रांतरी दरिद्र आले. ऐसे गर्वात वाढली हाती तोंडे मिळाली. तेने प्राणियास लागली काळजी उद्वेगाची. कन्या उपवरी झाल्या पुत्रासह नवऱ्या आल्या. आता उजवणा केल्या पाहिजेत की. जरी मुले तैसीच राहिली तरी पुन्हा लोकलाज झाली. म्हणती कासया व्याली जन्मदारिद्र्ये. अशी लोकलाज होईल वडिलांचे नाव जाईल. आता ऋण कोण देईल लग्नापुरते. मागे ऋण त्याचे घेतले त्याचे परतून नाही दिले. ऐसे आभाळ कोसळले उद्वेगाचे. आपण खातो अन्नासी अन्न खाते आपणासी. सर्व काळ मानसी चिंतापूर्ण. कधी अवघीच मोडली वस्त्रभाव लहान पडली. आहा देवा वेळ आली आता दिवाळ्याची. काही केला ताडामोडा विकिला घरीचा पाडा रेडा. काही पैका रोकडा कळांतरे काढिला. असे ऋण घेतले लोकिकी धंब केले. सगळं म्हणती नाव राहिले वडिलांचे. असे ऋण उदंड झाले विनायकी वेळ घेतले. मग प्रयाण आरंभिले विदेशाप्रती. मुनी मारली हीच सेवा अंगीकारली. शरीरे आपदा भोगिले अतिशयसी. काही मिळविले विदेशी जीव लागला मनुष्यपाशी. मग सोनिया स्वामीसी उलवडता झाला. तेव्हा ते अत्यंत पिळावली वाट पाहो बैसली. म्हणती दिवस कधी का लागली काय करणे देवा. आता आम्ही काय खावे किती उपवासी मरावे. असे याचे संगतीस देवे बाबा घातले आम्हासी. असे आपुले सुख पाहती परी त्याचे दुःख नेणती. आणि शक्ती केली या अंती कोणीच कामा नयती. असो ऐसी वाट पाहता दृष्टी देखील अवचिता. मुले धावती ताता ताता लागला सिंहणी. सीते कोणा आनंदली म्हणे आमची दैने सुटली. तव टेरे दिदली वाटोरी हाती सगळासा आनंद झाला. म्हणती आमचा आवडीला आला तेने तरी आम्हाला. आग्या टोप्या आणल्या ऐसा आनंद चारी दिवस. सर्वेच मांडली कुसमुस म्हणती हे गेली आम्हास. पुन्हा आपदा लागती म्हणून आणले ते असावे. येणे मागू दे विदेशास जावे. आम्ही हे खाऊ लोटू यावे. द्रव्य मिळवून अशी वासना सगळ्यांची. अवघी सोयी सुखाची स्त्री अत्यंत प्रीतीची. तेरी सुखास लागली विदेशी बहू गगना. विश्रांती घ्यावया आला श्वासही नाही टाकीला. तो जाणे ओढवले पुढे अपेक्षा दुसऱ्यांची. केली वंचना मृताची वृत्ती गुंतली तयाची. जाता प्रशस्त न वाटे माया मात्र सिद्ध केली. काही सामग्री बांधली पुढे दृष्टी पाहिली. मार्गस्थ झाला
येसी अवलोकिले वियोगी परम दुःख वाटले प्रारब्ध सूत्र तुटले ऋणानुबंधाचे कंठ संगीत झाला सावळेच गहिवरला लेखुरा आणि हृदयाला तडा तोडी झाली तरी ऋणानुबंध असेल तरी मागुती भेटी होईल नाही तरी संगती पुरेल याची भेटी लेखनुची असे बोलणं स्वागत मागुता फिरलो पाहिले वियोग दुःख न साहे परंतु काही न चले आपला गाव राहिला मागे चित्रप्रमले संसार वेगे दुःखवला प्रपंच संगे अभिमानास्तव ते समयी माता आठवली म्हणे धन्य धन्य ते मावली माझ्या कारणे बहुत कष्टली परिणी नेण्याची मूर्ख आधी जरी ते असती तरी मुला कदम विसंगती योग होता आसंगती ते पोटाही वेळीच पुत्र वैभवली भिकारी माता कैसेची अंगीकारी जगत तुला देखो नियंतरी त्याच्या दुःखे दुखवे प्रपंच विचारे पाहता हे सकळ झोडे हे शरीर अजय करिता निर्माण झाले लाव तरी ते माया काय करायला सहस्र जाया आणि गुरुन गेलो वाया मकर ध्वजा चेली या एकेका कारणे गुलाबी ध्वजने सखीतीच पुसुणे अशी वाटती म्हणून धन्य धन्य ते प्रपंची माय बापाचे भजन करीची न करीती मन निष्ठुर जीव लगासी संगती स्त्री बाळकाची आयुष्याची जन्माची माये बापे कैची मिळती न पुढे ऐसे पूर्वी होते ऐकिले तरी ते समय नाही कळले मन हे बुडून गेले प्रति सुखाचे डोरी हे सखी वाटकी परिपुसणे मिळाली वैभवा कारणे तिथे जाता लाजीरवाणे अत्यंत वाटे आता वर कैसे करावे परिग्रह मिळवून न्यावे तिथे जाता स्वभावे दुःख आहे असे वर्थाने करे दुःख वाटले अंतरी तिथेची या महापुरी बुडवून गेला ऐसा हा देह आखला असताच प्रयोजन केला ईश्वरी कान कोंडा झाला कुटुंब काबाडी या एका कामासाठी जन्म गेला आटाटी वेचल्या शेवटी एकलेची जावे ऐसा म्हणजे प्रस्तावला क्षण एक उदास झाला सगळीची प्राणी झळंबला माया जाळे कन्या पुत्रे आठवली म्हणून श्रुती वाटली म्हणेले पुढे अंतरली माझी वजन मागील दुःख आठवले जे जे होते प्राप्त झाले मग रुदन आरंभिले दीर्घ स्वरे अरण्य रुदन करिता कोणी नाही विचारिता होय विचारिता आपुले मनी आता कासया रडावे तात्पुरते बोलावे ऐसे बोलून या जीवे गरिष्ठ केले ऐसा दुःखे दगदगला मग विदेशा प्रति गेला प्रसंग वर्तला तो सावध ऐकला श्रीदास बोले गुरुशिष्य संवादे सगुण परीक्षा नाम समास चतुर्थ